नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तसेच सुनेत्रा अजित पवार, सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा। किती विसंगीत दोघी गोष्ट आहे मित्रांनो। या गोष्टीतनं आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो, कशा प्रकारे जीवन जगावं याचा अर्थ समजतो। व्यक्ती कितीही मोठा असो, वेळ आली तर त्याला जायचंच आहे। तशाच प्रकारे 3 दिवस आधी आपल्यातला लोकप्रिय नेता, महाराष्ट्राचा दादा, निडर आणि रोखठोक भूमिका मांडणारे अजितदादा आपल्यातनं निघून गेले। म्हणजे काय मित्रांनो, व्यक्ती कितीही मोठा असो, वेळ आली तर त्याला जायचंच आहे आणि सर्व इथं सोडून जायचं आहे। तर का ना आपण असताना सर्वांची मदत करून आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्यावी आणि होईल तेवढी मदत आपण करत राहावं आणि दुसऱ्याला आनंदी ठेवून आपणही आनंदी राहून हे जीवन जगायचं असतं। दुसरीकडे किती लवकर आपल्याला विसरलं जातं। 3 दिवसामध्ये बाकी लोकांचं जे रूटीन आहे ते ॲज इट इज होतं आणि कशा प्रकारे त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी जी पार्टी, जी व्यक्तींना त्यांनी जीव लावला होता ते व्यक्ती आपल्या मीटिंगा घेतात आणि आपली पुढील वाटचाल दिशा ठरवतात। म्हणजे मित्रांनो, किती लवकर आपल्याला विसरल्या जातात। या सर्व गोष्टी जर विचार केला तर खूप काही अर्थ सांगणाऱ्या आहेत। नक्कीच तुम्ही यातनं काही अर्थ घ्याल आणि अशाच प्रकारे दादांसारखं लोकांची मदत कराल। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजित दादा अमर रहे।